युवा नेते सागर आमले यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत महाप्रसाद। आषाढी एकादशी निमित्त आष्टी तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील लाखो भाविक भक्त आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत। अंभोरा येथील आंबेश्वर कृषी वन समोर नगर बीड हायवे रोडवरती युवा नेते तथा आदर्श सरपंच सागर आमले यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने तब्बल 1 टेम्पो भरून केळीचा महाप्रसाद तसेच 1000 लिटर दुधाचा चहा पाणी भाविक भक्तांना वाटप करण्यात आले आहे। यावेळी हजारो वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। हे बघा काय होतं, पंढरपूरला जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही आहे। त्याच्यामुळं आपल्या आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे इथं धाकटी पंढरी समजली जाणारे विठ्ठलाचे नांदूर, तिथं आजूबाजूचे जे बरेचसे भाविक भक्त आपल्या नगर जामखेड रोडने जात असताना असं एक मनात संकल्पना आली की बाबा आपण पण या समोर आपल्या दुकानासमोर जाणाऱ्या दिंड्या असतात, रोडवरचे भाविक भक्त असतात, या भक्तांसाठी काहीतरी चहा पाण्याची नाश्त्याची सोय केली पाहिजे। म्हणून आम्ही थोडं सागर आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मित्रमंडळी गोळा होऊन आम्ही असं ठरवलं की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे। म्हणून आम्ही रात्री नियोजन केलं की बाबा 100 लिटर दूध आणि एक टेम्पो केळी आणि दिवसभर पाणी, दिवसभर जेवढे पण भाविक भक्त येतील त्या भाविक भक्तांसाठी केळी चहा आणि पाणी मोफत सेवा देण्याचं आम्ही ठरवलं होतं। अशाच प्रकारे आपल्याच्याने फुल ना फुलाची पाकळी म्हणून जेवढी सेवा करता येईल तेवढी दिवसभर आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि नांदूर विठ्ठलाला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी चला बुवा एक काहीतरी देणं लागतं म्हणून जाताना तेवढंच त्यांना थोडं एक चहा नाश्त्याची सोय करण्याने एवढं आम्ही केलं बाबा। आम्ही दरवर्षी येत असतो विठ्ठलाला नांदूरच्या, आमच्या घरचे पंढरपूरला जातात पण सगळ्यांना शक्य नसतं म्हणून आम्ही आष्टी तालुक्यात नांदूर विठ्ठलाचे आहे तिथे येत असतो। खूप छान मंदिर आहे आणि जाताना खूप सुंदर चहा सागर आमले दादा यांचा दरवर्षी चहा आणि फराळाची केळी वगैरे ते वाटतात। खूप छान सोय असते त्यांची, खूप छान सेवा देतात ते आणि प्रवास करून थोडासा विश्रांती मिळावा, चहाने माणूस फ्रेश व्हावा, वातावरण पण एवढं छान आहे त्यामुळे चहा तर अप्रतिम होता, त्याचा काही विषयच नाही आहे। पण त्यांची सेवा एवढी चांगली आहे की ते दरवर्षी खूप छान सेवा देतात, खूप छान त्यांचं काम आहे आणि त्यांच्या काय ज्या इच्छा अपेक्षा असतील विठ्ठलाकडे गारा नाही की त्यांच्या इच्छा अपेक्षा हे पूर्ण कराव्यात।